नमस्कार. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाचा मनापासून शुभेच्छा. आज 19 मार्च, नववर्षाचा पहिला दिवस. आमच्या घरी गुढी उभारण्याची तयारी कशी सुरू आहे, चला तर मग पाहूया. गुढीसाठी आपण नवी कोरी रेशमी साडी वापरतोय, तिची ही सुंदर काठपदर. आता त्यावर हा कडुलिंबाचा डहाळा, गाठी आणि फुलांचा हार. आणि शेवटी हा चांदीचा किंवा तांब्याचा तांब्या, ज्यावर आपण कुंकवाचे 5 बोटे उमटवली आहेत. गुढी ही विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. ती नेहमी सूर्योदयानंतर लगेच उभारली जाते. ही बघा, आमची गुढी आता दिमाखात उभी राहिली आहे. गुढीला गंध, अक्षता आणि फुले वाहून तिची विधिवत पूजा करायची. त्यानंतर धूपदीप ओवाळून नैवेद्य दाखवायचा. पाडव्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हा कडुलिंबाचा प्रसाद. आयुष्य कडूगोड अनुभवांनी भरलेलं असतं, हेच हा प्रसाद आपल्याला शिकवतो. नवीन वर्षाची सुरुवात आरोग्याने व्हावी, हाच यामागचा उद्देश. उंच उभारलेली ही गुढी तुमच्या आयुष्यातही सुख, शांती आणि यश घेऊन येवो. उद्या 20 मार्चला स्वामी समर्थांचा प्रकट दिन सुद्धा आहे, त्यामुळे उत्साहाला उधाण येणारच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वराज क्रिएशनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांना शुभ गुढीपाडवा.